श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मराठी वर्षातील चातुर्मास सुरू आहे। भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्यापर्यंत पितृपक्ष पितृपंधरवडा साजरा केला जातो। यातील तिथींना पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो। पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावाने दान धर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे। देवताप्रमाणे पितरांमध्येही आशीर्वाद देण्याची शक्ती असते आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता काही सेवा आणि काही उपाय हे करण्याकरता शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। म्हणूनच आपल्याला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ही सेवा दररोज करू शकतात किंवा अगदी तुम्ही एकदा जरी केली तरीही चालणार। आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, तसेच आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही सोपे उपाय केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक स्थिती मजबूत होते। पितृपक्षात तुळशीविषयी नेमके कोणते उपाय करायचे ते आता आपण जाणून घेऊया। भारतीय संस्कृती आणि परंपरेत तुळशीला महत्त्व दिलं जातं। तुळशीचे रोपटे घरात लावल्याने सुख समृद्धी भाग्यकारक मानले जाते। तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा आहे। तसेच अनेक कार्यात तुळशीचा आवर्जून वापर हा केला जातो। तुळशीचे रोपटे सर्वात पवित्र मानले जाते। श्राद्ध तर्पण विधी करताना पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीचा वापर करावा। हा छोटासा उपाय खूप फायदेशीर ठरतो। असं केल्याने केवळ पूर्वजांचा नैवेद्य शुद्ध होणार नाही, तर घरात सकारात्मकता येते। धार्मिक मान्यतानुसार ज्या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाते त्या दिवशी तुळशीचे रोपटे एका भांड्यात आपल्याला ठेवायचे आहे। पूर्वजांचे स्मरण करून उजव्या हाताने जल अर्पण करायचे। त्यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे। तुम्ही आंब्यांच्या पानाने हे जल जे आहे ते शिंपडू शकतात किंवा अगदी तुम्ही तुळशीच्या पानाने शिंपडलं तरीही चालणार आहे। जे पाणी शिल्लक राहील ते आपल्याला तुळशीला घालून टाकायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे। असं आपण घरामध्ये जल शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, अलक्ष्मी आहे, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात। तसेच पितृपक्षात कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीची माळा ही धारण करू शकतात। फक्त तुम्हाला ही माळा धारण करताना काही नियमांचं पालन हे करायचं आहे। तुळशीचे रोपाची चांगली काळजी घ्यायची आहे, पूर्ण विधीपूर्वक पूजा करायची आहे। असं केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात, तसेच आपल्यावर आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते। तसेच पितृपक्षाच्या कोणत्याही शुक्रवारी आपल्याला तुळशीला चंदन हे अर्पण करायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं चंदन घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला तुळशीचं वृंदावन असेल त्या तुळशी वृंदावनावर आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं। जे स्वास्तिक आपण काढणार ते व्यवस्थित काढा, त्याच्यामध्ये 4 बिंदू आणि कडेला ज्या दोन्ही साईडच्या रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत। त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या, धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आवर्जून तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा अर्पण करायचं। असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते। तसेच पितृपक्षातील कोणत्याही सोमवारी, मंगळवारी किंवा बुधवारी आपल्याला कापूर लावून तुळशीची पूजा ही करायची। या 3 दिवसांमध्ये पितरांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी प्रथम आपल्याला तर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीसमोर जो आपण दिवा लावणार तो आपल्याला कापूर टाकून प्रज्वलित करायचा आहे।
असं केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होते, आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा होते, तसेच आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात। तसेच जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील, तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागत असेल, तर तुम्हाला आवर्जून नियमित तुळशीची पूजाही करायची। अशी तर आपल्याला दररोजच तुळशीची पूजा करायची आहे, पण पितृपक्षामध्ये तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। ही सेवा केल्यामुळे आपली अपूर्ण कामंही मार्गी लागतात। तर हे छोटे छोटे उपाय आहेत, हे छोटे छोट्या सेवा आहेत ज्या आवर्जून आपल्याला पितृपक्षामध्ये तुळशी मातेची करायची आहेत। ही सेवा केल्यामुळे आपल्या पितरांबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर भरभरून प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हेच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।